जळगाव जिल्हा परिषदेला नवे नेतृत्व मिळाले असून नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी आज पदभार स्वीकारताच ॲक्शन मोडमध्ये कामाला सुरुवात देखील केली आहे। शुक्रवारी दिनांक 10 एप्रिल रोजी करिश्मा नायर यांनी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी यांच्या हस्ते पदभार स्वीकारला। यावेळी जिल्हा परिषदेचे सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते। माजी मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्या बदलीनंतर करिश्मा नायर यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली असून त्यापूर्वी नाशिक महानगरपालिकेत त्यांनी अतिरिक्त आयुक्त म्हणून कार्यरत होत्या। सकाळी 10:30 वाजता त्यांनी प्रशासकीय इमारतीत आपल्या दालनात पदभार स्वीकारताच कामकाजाला सुरुवात केली आहे। पदभार स्वीकारल्यानंतर लगेचच त्यांनी जळगाव जिल्हा परिषदेच्या नवीन आणि जुन्या इमारतीतील सर्व विभागांना भेटी देत कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला। प्रत्येक विभागातील टेबलवर जाऊन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी थेट संवाद साधत त्यांनी कामकाजाची माहिती घेतली आणि आवश्यक त्या सूचना दिल्या। यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, प्रकल्प संचालक RS लोखंडे आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज चौधरी यांच्यासह सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते। नवीन CEOंच्या सक्रिय आणि सकारात्मक दृष्टिकोनामुळे जळगाव जिल्हा परिषदेच्या कामकाजाला अधिक गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे। पहा काय म्हणाले नवीन CEO करिश्मा नायर। मॅम, नाशिकमध्ये आपण काम केल्यानंतर आता जळगावमध्ये आपण जिल्हा परिषद CEO म्हणून आज पदभार स्वीकारला। पहिल्या दिवशी ऍक्शन मोडवर राहून आपण सर्व विभागांच्या भेटी दिल्या। सर्व विभागांना काय सांगाल? नमस्कार, माझे नाम करिश्मा नायर आहे। मी आज जळगाव जिल्हा परिषदच्या CEO म्हणून रुजू झालेले आहे। तर आज पहिलाच दिवस होते, तर आपले खूप डिपार्टमेंट आहे वेगवेगळ्या मजल्यावर। तर आज मी सगळ्या कार्यालयामध्ये जाऊन भेटलेले आहे की आपले कर्मचारी कुठे काम करते, काय काय टेबलवर काय काय काम होते, आणि ह्याच्यानंतर दर डिपार्टमेंटचा एक डिटेल आढावा घेणार आहे की मागच्या वर्षी काय काय काम झालं, आता पुढच्या वर्षीसाठी काय प्लॅन आहे, आणि तसं एक आठवड्याभरात सगळे डिपार्टमेंटची संपूर्ण माहिती घेऊन पुढच्या जे काही ऍक्शन आहे आणि आपली ग्रामीण विकासासाठी काय काय मी योगदान करू शकते तसं करणार।